ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज. ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला नवी दिशा. बटनपूर येथे 28 महिलांसाठी 6 दिवसीय व्यवसाय प्रशिक्षण. स्वयं शिक्षण प्रयोग व ॲक्सिस बँक फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम. प्रशिक्षक ज्योतिताई पिटले यांचे मार्गदर्शन. देवणी तालुक्यातील बटनपूर येथे स्वयं शिक्षण प्रयोग आणि ॲक्सिस बँक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने 6 दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्हा समन्वयक दीपक लांडगे आणि देवणी तालुका प्रतिनिधी अजमत पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडत असून बटनपूर व गोंडगाव येथील एकूण 28 महिला उत्साहाने सहभागी झाल्या आहेत. प्रशिक्षक ज्योतिताई पिटले या सहभागी महिलांना व्यवसायाची सुरुवात कशी करावी, योग्य व्यवसायाची निवड, बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांशी प्रभावी संवाद, आर्थिक नियोजन, बचत, गुंतवणूक, नफा तोट्याचे व्यवस्थापन तसेच व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींचे सविस्तर मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय व्यवसाय करताना येणारी आव्हाने, स्पर्धेत टिकून राहण्याचे तंत्र, निर्णय क्षमता, आत्मविश्वास, वेळेचे नियोजन आणि शिस्त यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरही महिलांना प्रत्यक्ष उदाहरणासह प्रशिक्षण दिले जात आहे. या 6 दिवसांच्या प्रशिक्षणात महिलांना केवळ व्यवसायाचे ज्ञानच नव्हे तर स्वतःच्या कौशल्याचा योग्य वापर करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याची प्रेरणाही दिली जात आहे. ग्रामीण महिलांनी स्वबळावर उद्योग उभारून स्वतःसह आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंच व्हावा हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण भागात महिला उद्योजकांची नवी पिढी घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून सहभागी महिलांकडून प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी असे उपक्रम ग्रामीण परिवर्तनाला निश्चितच चालना देणारे ठरतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय. ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. देवणी प्रतिनिधी. मी शीतल विशाल देशमुख, राहणार बटनपूर, तालुका देवणी, जिल्हा लातूर. स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेतर्फे आज आपण सगळे इथं जमलेलो आहोत. तर आज 3रा दिवस आहे प्रशिक्षणाचा आणि ज्योती मॅडमनी आम्हा सगळ्या महिलांना खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. या मार्गदर्शनात या स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेचं हेतू काय आहे, तळागाळातल्या महिलांना वर आणण्यासाठी किंवा त्यांना छोटे छोटे उद्योग करण्यासाठी त्या प्रोत्साहित करत आहेत, सगळे मार्गदर्शन करत आहेत. आपण काय केलं पाहिजे, व्यावसायिक महिला कशी असली पाहिजे, व्यावसायिक महिलांना ठाम असलं पाहिजे, व्यावसायिक महिला ही चूल आणि मूलच न म्हणता पुढं कसं येता येईल, त्यांना व्यवसाय काय काय करता येतील आणि छोट्या उद्योगापासून. जर आपला आता एक किराणा दुकान आहे म्हणून समजा, किराणा दुकानात आपल्याला काय काय ठेवता येईल, नवीन नवीन आयटम आपण ठेवून आपण आपला व्यवसाय वाढवू शकतो. किंवा खेड्यातल्या महिलांना पापड उद्योग आहे, लोणचे घालणे, गृह उद्योग, काही इथं बसून आपण व्यवसाय करायचं आणि बाहेर सेल करायचं, अशी ही सगळी माहिती या महिलांना कसं आहे, चूल आणि मूल इतक्याशिवाय दुसरं काहीच माहिती नाही. म्हणून आपल्याला पुढं कसं येता येईल आणि व्यवसाय करताना कसं असलं पाहिजे, आपण व्यवसाय करताना नीटनेटकं असलं पाहिजे, स्वच्छता बाळगली पाहिजे. आता आपण उदाहरण समजा दूध विकतो, आपण दुधाचा व्यवसाय आहे आपला आणि मग आपण दुधापासून दही बनवतो, दह्यापासून ताक बनवतो, तूप बनवतो आणि मग त्याचे विक्री करतो. ते करताना पण आपण स्वच्छ असलं पाहिजे, आपल्या घरापर्यंत येणारं ग्राहक आपण नीटनेटकं असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. आपल्याला बघून पण आपलं गिराईक वाढू शकतं, आपलं उत्पन्न पण त्याच्यापासून आपला फायदा होऊ शकतो. या सगळ्या छान अशा छोट्या छोट्या गोष्टींचं प्रशिक्षण आम्हाला स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेतर्फे संस्थेच्या विद्यमानाने शिकवण्यात येत आहे.